वेलकम टू चिंगाट फ्लेवर्स. आज आपण पाहणार आहोत खूपच उपयुक्त अशा काही किचन टिप्स. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी खावीत. यामुळे घशातील माशाचा काटा निघण्यास मदत होते. टिप नंबर 2. काजू व इतर ड्रायफ्रुट्स मध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाका. टिप नंबर 3. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. टिप नंबर 4. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. भांडी अगदी स्वच्छ होतील. टिप नंबर 5. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. टिप नंबर 6. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडेसे मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. टिप नंबर 7. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅन सुद्धा स्वच्छ करायचा असेल तर रॉकेल मध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसून घ्या. टिप नंबर 8. भाज्या फ्रीज मध्ये ठेवताना एक कोरड्या स्पंजचा तुकडा त्याच्यासोबत ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यामधील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. टिप नंबर 9. कपड्यावरील तेलाचा डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. टिप नंबर 10. डोसा बनवताना डोसेचे पीठ तव्याला चिकटू नये यासाठी वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. टिप नंबर 12. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे काही थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. टिप नंबर 13. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. टिप नंबर 14. तोंडात फोड झाल्यास एका हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम मिळेल. टिप नंबर 15. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. टिप नंबर 16. पुरण शिजवताना डाळी बरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. टिप नंबर 17. पुरणाची, गुळाची, सांज्यांची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. टिप नंबर 18. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. यामुळे शिरा जास्त चवदार होतो. टिप नंबर 19. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. टिप नंबर 20. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू बनवावे. टिप नंबर 21. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ तळून त्याचे लाडू करावे. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात.
टिप नंबर 22, गोड बुंदी, बर्फीचे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग करावी. टिप नंबर 23, श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसताना व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेल्या चक्का घालावा व कालवावे. टिप नंबर 24, आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळवून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. टिप नंबर 25, गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. टिप नंबर 26, मेदूवडे करताना वड्यांचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. टिप नंबर 27, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. टिप नंबर 28, ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. टिप नंबर 29, छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4 ते 5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. टिप नंबर 30, ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्याने कढी फाटत नाही. पहिली उकळ आल्यावर गॅस बंद करावा. तर कशा वाटल्या या आजच्या किचन टिप्स? आय होप या किचन टिप्स तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.